नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे मराठी कुटुंब, काल, आज आणि उद्या. एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली, त्यामुळे आपले संस्कार, चालीरीती लोप पावल्या. आत्ताच्या मुलांना कोणाबद्दल प्रेमच नसतं, अशी अनेक वाक्य आपल्या सतत कानावर येत असतात. मला असं वाटतं आपण नाण्याची एकच बाजू बघत आहोत. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन जमाना झाला, पण जेव्हा एवढी माणसं एकत्र राहत होती तेव्हा थोड्याफार कुरबुरी होतच असतील ना. घरात कोणाचा तरी वरचष्मा असेल किंवा कोणाच्या तरी मनाचा कोंडमारा होत असेलच ना. नेहमी सगळं छान छान कसं असेल, पण तरीही हे सर्व स्वीकारून ज्यांनी एकत्र कुटुंबामध्ये जन्म काढला त्यांनी त्याचे फायदे तोटे अनुभवले. प्रत्येक पुढची पिढी आधीच्या पिढीपेक्षा संपन्न असते, निदान तसा प्रयत्न करते. मुलं मोठी झाल्यावर यशस्वी व्हावीत असं सर्वांनाच वाटत असतं. यशस्वी म्हणजे काय, तर त्यांचं नाव व्हावं, त्यांना भरपूर पैसा मिळावा, आम्हाला जे मिळालं नाही ते त्यांना मिळावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन जेव्हा चौकोनी कुटुंब अस्तित्वात आली तेव्हा बऱ्याच घरातील स्त्रिया नोकरी करू लागल्या होत्या. दोघांच्या कमाईमुळे काही घरांमध्ये सुबत्ता आली, तर काही घरांमध्ये नवरा बायको दोघांच्या नोकरीमुळे मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणं तरी शक्य झालं, नाहीतर एकट्याच्या कमाईवर हे अशक्य होतं. चौकोनी कुटुंबातील मुलं मोठी झाली, आता त्यांनाही वाटू लागलं आमची पुढची पिढी सुखी व्हावी. लेकुरे उदंड जाहली, तो विपन्न दशा आली, ही समर्थांची उक्ती त्यांना आठवू लागली. आता त्रिकोणी कुटुंब अस्तित्वात आली. बऱ्याच घरांमध्ये आता एकच मूल जन्माला येऊ लागलं. महागाई वाढत चालली आहे. एकाच मुलाला जन्म देऊन त्याला लाडाकोडात वाढवू, सर्व सुख देऊ, असा आईवडिलांचा विचार. शिवाय आईवडील दोघंही शिकलेले, नोकरी व्यवसाय सांभाळणारे. आपल्या एकुलता एका मुलाने परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं, तिकडेच निदान काही वर्ष राहून खोऱ्याने पैसा ओढावा, ही आईवडिलांची अपेक्षा. आता त्यासाठी जीवतोड मेहनत आलीच. पण खरी समस्या आता आहे. हल्लीची शिकलेली मुलं आणि मुलीही करिअर ओरिएंटेड असतात. स्वतःच्या पायावर उभं राहून स्थिरस्थावर होईपर्यंत लग्न करायला तयार नसतात. लग्न झाल्यानंतरही डिंक कपल्स म्हणजे डबल इन्कम नो किड अशा जोडप्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्यानंतरच्या पिढीचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. पण आजही अशी अनेक कुटुंबे आहेत की जिथे चुलत, आत्ते, मावस, मामे भावंड एकत्र येतात. कारण त्यांच्या मागच्या पिढीतली माणसं वेगवेगळ्या घरात राहत असली तरीही प्रत्येक सणाला एकत्र येतात. सण साजरे करण्याच्या पद्धतीत काळानुसार थोडेफार बदल करून आनंदाने 4 दिवस एकत्र राहतात, मजा करतात. मुळातच आपल्याकडे सण उत्सवांची कमतरता नाही, आणि त्यातही अशी हौशी मंडळी गेट टुगेदर अरेंज करतात, सगळ्यांच्या सुट्ट्या बघून छोट्या छोट्या सहलींना जातात, एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. एकूण काय तर एकमेकांना भेटण्याची कारणं शोधत असतात. अशा घरातली मुलंही एकमेकांशी कनेक्टेड असतात, जरी ती सख्खी भावंड नसली तरीही. मग त्यांच्यातला कोणी परदेशी असला तरी हल्ली त्यांच्याकडे कनेक्टेड राहण्यासाठी बरेच पर्यायही उपलब्ध आहेत. विभक्तपणे राहत असलो तरी नाती टिकवता येतात, एकमेकांना प्रेम देता येतं, आणि फक्त सुखातच नाही तर दुःखातही माझ्यासाठी कोणीतरी नव्हे, अनेक जण आहेत, हा विश्वास आपण पुढच्या पिढीला नक्की देऊ शकतो. धन्यवाद.